बातमी परभणीमधून आहे। परभणीत सत्ताधारी पक्षाकडून 200 ते 250 कोटींची उलाढाल झाल्याचं संजय जाधव म्हणतात। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैशाचा पाऊस पाडला। पाथरी मतदारसंघातील 3 नगरपालिकेमध्ये 100 कोटींचा व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप संजय जाधव यांनी केलाय। वाटते आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये नाही म्हणलं तरी 200-250 कोटीची उलाढाल झाली असावी या निवडणुकीत नगरपालिकेच्या सगळ्याच जण। एक तर एकटा पाथरी तालुक्यामध्ये, एक तर पाथरी विधानसभेत झाली असेल 100 कोटीची उलाढाल। काय त्या कोंबड्याचे बकऱ्याचे, इकडे भारतीय जनता पार्टी इकडे मोठ्या मोठ्या गप्पा हाणती की सनातन धर्माच्या गप्पा करते, इकडे तर कोंबडे बकरे दारून रोज चालू होतं। मग ही कुठला धंदा आहे तुमचा? अरे काहीतरी नीतिमत्ता ठेवा ना, जनाची नाही मनाची सुद्धा तुम्हाला नाही, आणि तुम्ही इकडे गप्पा हाणता सर धर्माच्या। ही शोकांतिका आहे देशासाठी। तर अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्राकडे वळवले जात आहेत असं निलेश राणेंनी म्हटलेलं आहे। पहिल्याच वर्षात अनेक प्रकल्प गावांमध्ये पोहोचवण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे। अनेक मोठ्या प्रकल्पांवरती काम सुरू आहे असंही निलेश राणे म्हणतात। अनेक योजना, नवीन मोठे प्रकल्प असतील ते आपल्या महाराष्ट्रामध्ये वळवण्यासाठी मोठे प्रयत्न होत आहेत, ते इम्प्लिमेंट होताना दिसत आहेत। ह्याचं रूपांतर तुम्हाला लवकरात लवकर ही सगळी सिस्टम आपल्याला लवकरात लवकर अजून वेगाने पळताना दिसेल। पहिलंच वर्ष झालेलं आहे आणि त्या पहिल्या वर्षामध्ये हे सगळं इम्प्लिमेंट करणं, त्याच्या मागे चालना देणं, ग्रामीण भागापर्यंत ही व्यवस्था पोहोचवणं ही फार मोठी कामगिरी सरकारने केली आणि म्हणून मी महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो।